नमस्कार शेतकरी बंधूंनो. तर बघा, शेतकऱ्यांना कर्जमाफी संदर्भात एक प्रतीक्षा होती की याच्या याद्या नेमक्या कधी जाहीर होणार. आपण पाहिलं तर गेल्या वेळेस 30 जून ही त्या ठिकाणी तारीख सांगितली होती. परंतु नंतर 5 ते 6 जुलैची कृषी मंत्र्यांनी तारीख सांगितली आणि त्या तारखेला देखील या ठिकाणी ते काम त्यांचं जे काय असेल ते पूर्ण होऊ शकले नाही. त्याच्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक प्रश्न होता की याच्या याद्या नेमक्या कधी वितरित केल्या जाणार. आता या ठिकाणी बघा, 30 जूनला कर्जमाफी होणार होती, ती त्यांनी पहिली तारीख दिली. त्यानंतर 5 ते 6 जुलैला कृषी मंत्र्यांनी सांगितलं की इन्कम टॅक्सचा डेटा हा येणार आहे आणि तो डेटा आल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी तुम्हाला सविस्तर सांगू. त्यानंतर 6 जुलैला देखील याद्या आल्या नाही. त्यानंतर आता 22 जुलै उघडली आणि 22 जुलैला ही पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी ही जाहीर केलेली आहे. आता आज सहकार मंत्र्यांनी जे काय पत्रकार परिषद घेतली, हे 22 जुलै हा आपण पाहिलं तर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा जयंतीचा हा दिवस आहे आणि त्याचंच औचित्य साधून या ठिकाणी त्यांनी याद्या म्हणजे त्याचा एक प्रकारे शुभारंभ केलेला आहे. आता त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये काय सांगितलेलं आहे त्याचं आपण सविस्तर थोडं पाहूया. याच्यामध्ये पहिला त्यांनी कर्जमाफीचं हे स्वरूप कसं आहे ते सांगितलेलं आहे. त्याची आकडेवारी सारखी आपण सांगत बसत नाही, परंतु 56 लाख शेतकरी, 36,000 कोटी अशा प्रकारे जे काय आकडेवारी असेल त्याच्यामध्ये विभागणी केली तर 2 लाखापेक्षा जे काही जास्त शेतकरी आहेत ते 2.90 लाख शेतकरी आहेत आणि त्यांची कर्ज खाती 3.69 लाख एवढी कर्ज खाती आहेत आणि नियमित जे कर्ज फेडणारे आहेत ते 23.63 लाख शेतकरी आहेत. आता जे काय कर्जमाफीच्या याद्या कोणत्या आल्या ते देखील आपण पुढे जाऊन पाहूया. आता याच्यामध्ये नेमका या कर्जमाफीला उशीर का होतोय, तर या ठिकाणी त्यांनी याचं देखील जे काय स्पष्टीकरण आहे ते दिलेलं आहे की केंद्राचा जो काही डाटा आहे, आता या ठिकाणी आपण पाहिलं तर सगळे फिल्टर झालेले आहेत. म्हणजे आपण पाहिलं तर आजी माजी खासदार असतील, आमदार असतील, जिल्हा परिषद सदस्य असतील, जिल्हा परिषद अध्यक्ष असतील, ज्यांना कर्जमाफीचा लाभ भेटणार नाही हे सगळे फिल्टर झालेले आहेत. त्यानंतर आपण पाहिलं तर दुसरे जे काय याला अपात्र ठरणार आहेत, म्हणजे जे काय धनदांडगे शेतकरी आहेत, जे शेतकरी इन्कम टॅक्स भरतात, अशा शेतकऱ्यांचा फिल्टर येणं हे फक्त बाकी आहे. बाकीचे जे काय चाळण लावायची होती तेवढी सगळी झालेली आहे. हे शेवटचं फिल्टर एवढं फक्त येणं बाकी आहे असं देखील त्या अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे. आता याच्यामध्ये उशीर का होतोय तर फक्त केंद्राची यादी येणं बाकी आहे. याच्यामध्ये त्यांना रात्री 10 पर्यंत यादी येईल असं प्रकारचं अपेक्षित होतं, परंतु आजही 1 ते 2 वाजेपर्यंत त्यांनी वाट बघितली आणि ज्यावेळेस केंद्राची यादी आपल्याला भेटत नाही असं त्यांच्या लक्षात आल्यानंतर प्रेस तर घेण्याचं ठरवलं होतं आणि त्यांनी जे काही शेतकरी पात्र होते, मोजक्या शेतकऱ्यांची, म्हणजे महाराष्ट्राच्या दृष्टीने पाहिलं तर बोटावर मोजण्या एवढ्या शेतकऱ्यांची यादी त्यांनी आज जाहीर केलेली आहे. 553 शेतकऱ्यांची यादी या ठिकाणी त्यांनी जाहीर केलेली आहे. आता याच्यामध्ये आपण पाहिलं तर DCC बँकेचे अमरावती जिल्हा आहे त्याच्यामधले फक्त 58 शेतकरी आहेत. त्यानंतर लातूर यांचे 133 शेतकरी आहेत. त्यानंतर नागपूरचे 16 शेतकरी आहेत, पुण्याचे 85 शेतकरी आहेत, साताऱ्याचे 38 शेतकरी आहेत आणि ठाण्याचे 182 शेतकरी आहेत. तर असे मिळून 553 शेतकऱ्यांची यादी आज शासनाने जाहीर केलेली आहे आणि त्यांचा निधी जो आहे तो 2,99,37,540 एवढ्या निधीला, म्हणजे एवढ्या निधीच्या जे काही शेतकरी आहेत त्यांना एवढा निधी लागणार आहे. त्याच्यामुळे ही जी यादी आहे, आता त्यावेळेस त्यांना पत्रकारांनी हा देखील प्रश्न विचारला की नेमकी बाकीच्या शेतकऱ्यांची यादी नेमकी कधी होणार, तर त्यावेळेस देखील त्या अधिकाऱ्यांनी हे उत्तर दिलं की या ठिकाणी त्यांचं काम हे निरंतर प्रकारे चालू आहे. यासाठी त्यांनी महाराष्ट्रातला एक उच्च अधिकारी केंद्रात देखील ठेवलेला आहे की एक प्रकारे कोऑर्डिनेशन होण्यासाठी. आणि याचं काम आपण पाहिलं तर जर ही एक टेक्निकल बाब आहे, जर आटोक्यात आलं तर या 1-2 दिवसामध्ये देखील हे काम पूर्ण होऊ शकतं, परंतु येत्या 2 ते 3 दिवसामध्ये आम्ही जसं आम्हाला डाटा उपलब्ध होईल तसा आम्ही तो डाटा त्या यादीच्या रूपामध्ये त्या ठिकाणी पोर्टलला अपलोड करणार आहोत. आता या संदर्भात पुढच्या याद्या नेमका कधी येणार याविषयी जर अजून काय अपडेट आली तर ती देखील आम्ही तुमच्यापर्यंत नक्की 100% पोहोचवण्याचा प्रयत्न करू. परंतु जे शेतकऱ्यांचं, समजा एखादा शेतकरी पात्र आहे तर त्या पात्र शेतकऱ्यांचं यादीत जर नाव असेल तर अशा शेतकऱ्यांनी आपले KYC म्हणजे आधार प्रमाणीकरण पूर्ण करून घ्यायचं आहे. त्या ठिकाणी आपले सरकार सेवा सुविधा केंद्रामध्ये त्या प्रकारच्या सूचना देखील दिलेल्या आहेत आणि तशा प्रकारे शेतकऱ्यांनी आपलं आधार प्रमाणीकरण करताना
त्या ठिकाणी तुमचं बँकेचं खातं बरोबर आहे का, तुमचं लोन अमाऊंट बरोबर आहे का, याची देखील खात्री करायची आहे. आणि समजा एखाद्या शेतकऱ्याला ती रक्कम मंजूर आहे परंतु त्या ठिकाणी त्यांचं ॲग्रिस्टॅग नोंदणी नसेल तर ते देखील ॲग्रिस्टॅग नोंदणी करण्याची जबाबदारी देखील शासनाने युद्ध पातळीवर घेतलेली आहे. त्याच्यामुळे जो कोणी पात्र शेतकरी असेल तो यादीतून वंचित राहणार नाही किंवा तो लाभापासून वंचित राहणार नाही. आणि राहिला प्रश्न समजा 2 लाखाच्या वरचे जे शेतकरी आहेत तर त्यांना 31 मार्च 2027 ची तारीख दिलेली आहे. परंतु जर समजा त्या शेतकऱ्याने मध्येच पैसे भरले तर अशा शेतकऱ्याला लगेच तात्काळ त्याचा लाभ भेटणार आहे. त्याच्यामुळे जे काही शेतकऱ्यांना अपेक्षा होती की याद्या नेमक्या कधी होणार तर त्याची सुरुवात एक थोडी का असेना पण सुरुवात झालेली आहे. 553 शेतकऱ्यांची फक्त यादी ही आता आलेली आहे. उर्वरित शेतकऱ्यांची यादी ही 1 ते 2 दिवसामध्ये येणार आहे. आता या संदर्भात अजून काय अपडेट आलं तर ती आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवण्याचा प्रयत्न करू. अजूनही जर आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका की जेणेकरून आम्ही बनवलेला जो काही व्हिडिओची नोटिफिकेशन असते ते तुमच्यापर्यंत यायला मदत होणार आहे. धन्यवाद.